नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. बाबरी विध्वंस प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. वैभववाडीतील शाकाहारी जेवणाला सुरमईचा खर्च वादात. आणि आडाळीतील संशोधन केंद्र लातूरला नेण्याचा घाट. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर जठारांचा आरोप. हेडलाईन शिकवत आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. तब्बल 28 वर्षांनंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात निर्णय सुनावण्यात आला. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये 2 FIR दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक FIR लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती, तर दुसरी FIR संघाच्या कार्यकर्त्यांसहित लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती. आज या प्रकरणातील सर्व 32 आरोपींना दोषमुक्त करण्यात आल्याचा निर्णय कोर्टाने दिलाय. 1992 साली बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचा अंतिम निकाल आज लागलाय. या प्रकरणातील सर्व 32 आरोपींचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 डिसेंबर 1992 ला मशीद पाडल्याबद्दल भाजप, RSS, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता असा निर्वाळा लखनौ कोर्टानं दिलाय. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असं कोर्टानं म्हटलंय. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलंय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. वैभववाडीच्या पंचायत समितीच्या प्रशिक्षण शिबिराचा खर्च हा संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात तब्बल 1 लाखांपेक्षा खर्च दाखवण्यात आलाय. माहितीच्या अधिकारात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याशी थेट जोडले गेलेत आमचे वैभववाडीचे करस्पॉन्डंट श्रीधर साळुंखे. श्रीधरजी, नेमका काय प्रकार आहे हा? जुईली वैभववाडी पंचायत समितीच्या अंतर्गत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेअंतर्गत एक प्रशिक्षण झालं होतं 15 आणि 16 नोव्हेंबर 2019 ला. आणि या प्रशिक्षणासाठी खर्च जो आहे तो 1,39,625 रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे. आणि हा खर्च थोडा संशयाच्या भोवऱ्यात आहे. आणि या प्रशिक्षण शिबिरामध्ये जो खर्च झालाय तो अवास्तव आहे. त्यामध्ये जेवणासाठी तब्बल 41,000 एवढा खर्च दाखवलेला आहे. त्याचबरोबर डिटेल्स तुला मी या संदर्भात सर्व देतोय की जेवणासाठी जो खर्च दाखवलेला आहे तो 41,520 रुपये एवढा खर्च दाखवलेला आहे. यामध्ये शाकाहारी जेवण 130 रुपयाने थाळी दाखवलेली आहे. 32 जणांचं जेवण आहे. त्यामध्ये भात, मसाले भात, पुरी, डाळ, कुर्मा भाजी असं ते जेवण दाखवलेलं होतं. 32 जणांचे 4,160 रुपये असे दाखवलेले आहेत. प्रत्यक्षात ते जे प्रशिक्षण झालं त्या प्रशिक्षणामध्ये जे जेवण मिळालेलं होतं ते डाळ, भात, भाजी असंच होतं. मात्र कागदोपत्री जे जेवण दाखवलेलं आहे त्यामध्ये भात, पुरी वगैरे हे जेवण दाखवलं आहे. दुसऱ्या दिवशीच्या जेवणामध्ये मच्छी जेवण दाखवलेलं आहे. सुरमई जेवण आहे जे ज्याची थाळी 250 रुपये दाखवलेली आहे. 130 माणसं त्या प्रशिक्षणामध्ये जेवल्याचं दाखवलेलं आहे. त्यासाठी खर्च आहे 32,500 रुपये. सुरमई जेवण दाखवलेलं आहे. पण ऍक्च्युअली म्हणजे प्रत्यक्षात त्यावेळी जे जेवण दिलेलं होतं त्या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले सरपंच, ग्रामसेवकांना ते जेवण दिलेलं होतं ते चिकन जेवण होतं. आणि याचा प्रत्यक्ष कागदोपत्री याचा खर्च दाखवलेला जो आहे तो याचा सुरमई जेवणाचा दाखवलेला आहे. त्याचबरोबर नाश्त्यासाठी इथे खर्च दाखवलेला आहे
रुपये दर दाखवून 162 जणांचा नाश्ता आहे. 4,860 रुपये एवढा खर्च नाश्त्यावरती दाखवलेला आहे. एकूण जेवण आणि नाश्त्यावरती 41,520 रुपये इतका खर्च दाखवलेला आहे. त्याचबरोबर दुसरा एक संशय येण्याची बाब म्हणजे हे प्रशिक्षण शिबिर होते ते पंचायत समितीच्या सभागृहात झालं होतं. पंचायत समितीच्या सभागृहात ऑलरेडी साऊंड सिस्टीम अवेलेबल होती, मात्र तरी असं असताना देखील साऊंड सिस्टीम वरती 9,000 रुपये खर्च दाखवलेला आहे. असा हा प्रकार आहे. त्याचबरोबर दुसरा एक आहे की स्टेशनरीवरती तब्बल 39,222 रुपये इतका खर्च दाखवलेला आहे. त्यामध्ये नोटपॅड आहेत ते 106 नग आहेत, 30 रुपये दर आहे त्याचा. 3,180 रुपये त्याच्यावरती खर्च केलेला आहे. त्याचबरोबर पुस्तक छपाई आहे, 106 नग आहेत, 180 रुपये. पण ऍक्च्युअली ते पुस्तक जे आहे ते आपण जर बघितलं तर साधे पेपर आहेत आणि प्रोजेक्ट पेपरच्या फाईलमध्ये ते त्याची बांधणी करून दिलेली आहे. त्या एका पुस्तकाची किंमत ती 180 रुपये दाखवली आहे. त्यासाठी 19,080 रुपये इतका खर्च दाखवला आहे. त्याचबरोबर फाईल फोल्डर दिलेले आहेत, 106 फाईल फोल्डर आहेत आणि त्याचा दर आहे 130 रुपये. आणि त्यासाठी खर्च जे झालेले आहेत ते 13,780 रुपये इतके खर्च झाले आहेत. आणि त्याच्या पुढे एक मोठा कहर आहे, म्हणजे पेन सर्रासपणे जे सरकारी प्रशिक्षण असतं बहुतांश वेळा जो पेन दिला जातो तो साधारणपणे 2 रुपयाचा किंवा जास्तीत जास्त 5 रुपयापर्यंत खर्च, म्हणजे 5 रुपयाचा पेन दिला जातो. मात्र या प्रशिक्षणात जो पेन दिलेला आहे तो 30 रुपयाचा दाखवलेला आहे. ऍक्च्युअली तो ज्या प्रशिक्षणामध्ये जे सहभागी होते त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 2 रुपयाचाच पेन भेटलेला आणि इथे दाखवलेला आहे पेनाची किंमत 30 रुपये, 106 नगाचे 3,180 रुपये दाखवलेले आहेत. असा हा स्टेशनरीचा एकूण स्टेशनरीवरती एकूण जुईली या स्टेशनरीवरती एकूण 39,220 रुपये इतका खर्च झालेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं पुन्हा परत फोटोग्राफी आहे, त्याच्यावरती पण खर्च दाखवलेला आहे. फोटोग्राफी बॅनरसाठी 3,000 रुपये खर्च दाखवलेला आहे. प्रोजेक्टर आहे 2 दिवसासाठी 5,000 रुपये दाखवलेले आहे. फोटोग्राफी चे एक फोटोची कॉपी ही 60 रुपयाच्या रेटने दाखवली आहे, ज्याचा दर आजच्या बाजारभावानुसार जास्तीत जास्त 30 रुपये आहे, 30 ते 35 रुपये आहे, पण तो 60 रुपयाने त्याची कॉपी दाखवलेली आहे. त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंगसाठी 5,000 रुपये दाखवलेले आहेत आणि त्याचा खर्च जो आहे एकूण तो 16,000 आहे. असा हा खर्च दाखवला आहे जो बाजारभावापेक्षा जादा दराने दाखवलेला आहे. त्यामुळे या प्रशिक्षणात जो खर्च केलेला आहे तो कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. श्रीधरजी, यात नेमके किती जण सहभागी झाले होते, त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्यात का? यामध्ये जुईली सरपंच आणि ग्रामसेवक तसेच लोकप्रतिनिधी जे पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य असे मिळून 176 जण सहभागी झाले होते. असे कागदोपत्री आहेत आणि ते झाले होते सहभागी आणि त्याही लोकांच्या आपल्याकडे प्रतिक्रिया आहेत, आपण त्याही दाखवणार आहोत. इथले जे लोकप्रतिनिधी होते त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही ह्या 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालो होतो, मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारचं सुरमई जेवण अथवा पुरी किंवा अन्य जे काही कागदोपत्री जे दाखवलेलं आहे असं कुठलंही जेवण झालेलं नाही. आम्हाला 2 दिवस जे जेवण भेटलं ते पंचायत समितीच्या सभागृहात आम्ही जेवलो आणि ते जेवण होतं पहिल्या दिवशी शाकाहारी जेवण होतं आणि दुसऱ्या दिवशी 16 तारीखला म्हणजे 16 नोव्हेंबर 2019 जे होतं ते चिकनचं जेवण होतं. असं 2 पद्धतीत जेवण दिलेलं होतं, मात्र कागदोपत्री जे दाखवलेलं आहे ते काही वेगळंच आहे. आता ह्यावर प्रशासन नेमकी काय कारवाई करू शकते? या संदर्भात काल आपण गटविकास अधिकारी गमरे मॅडम आहे त्यांच्याशी संपर्क साधला. त्या मात्र काल परगावी असल्यामुळे त्यांनी या सर्व विषयाची सविस्तर माहिती घेते आणि यावर मी जो काही असेल त्यात ते तुम्हाला कळवेन असं त्यांनी काल आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद श्रीधरजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.
तर वैभववाडीच्या पंचायत समितीच्या प्रशिक्षण शिबिरात जे 2 दिवसीय प्रशिक्षण होतं त्यात तब्बल 1 लाखाचा खर्च आलाय आणि आता हे सगळं प्रकरण जे आहे ते माहितीच्या अधिकाराखाली उघड झालंय। यावर आता प्रशासन नेमकी काय कारवाई करणार आहे याकडे आपलं लक्ष असेलच। या संदर्भातले अधिकाधिक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू। तुर्तास इथंच थांबूया। पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। 5 वर्ष सातत्यानं पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी इथं आयुर्वेद संशोधन केंद्रास आम्ही मंजुरी आणली। मात्र जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आयुर्वेद वनस्पती संशोधन केंद्र लातूर जिल्ह्यात हलवण्याचा घाट घातल्याचा आरोप भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलाय। 5 वर्ष केंद्र सरकारच्या मागे लागून सिंधुदुर्गामध्ये आयुर्वेदिक रिसर्च सेंटर, आयुर्वेदिक वनस्पतीवरती रिसर्च करणारं, संशोधन करणारं केंद्र त्या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेतलं। सन्माननीय मंत्री महोदय श्रीपादजी नाईक यांनी तशा प्रकारची मंजुरी दिली। जागा उपलब्ध करून देण्याचं पत्र महाराष्ट्र सरकारला दिलं, परंतु दुर्दैवाने या सिंधुदुर्गामधल्या आडाळीमध्ये जागा उपलब्ध असण्याचं पत्र कलेक्टर महोदयांनी देऊन सुद्धा वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय अमितजी देशमुख यांनी सदर केंद्राच्या फाईलवरती रिमार्क्स लिहिला की या केंद्रासाठी आम्ही लातूरला जागा द्यायला तयार आहोत, केंद्र लातूरला द्या, अशा प्रकारचा उलटा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला। मी आयुष मंत्री श्रीपादजी नाईक यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जर केंद्र आलं तर ते सिंधुदुर्गाच्या आडाळीमध्येच येईल, अन्यथा महाराष्ट्रामध्ये हे केंद्र होता कामा नये। या केंद्रासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील, सिंधुदुर्गातले आमचे सगळे नेते मंडळी असतील, मोदी सरकार असेल, या सगळ्यांनी खूप मेहनतीने एक आयुर्वेदिक वनस्पतीवरती रिसर्च सेंटर त्या ठिकाणी आणलं आहे। मला वाटते 5-6 वर्षाच्या या मेहनतीवरती आघाडी सरकारने जागा देऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बदल्यात त्या ठिकाणी ते केंद्रच लातूरला पळवून नेण्याचा घाट घातलाय। ज्या लातूरला पाणी सुद्धा ट्रेनने न्यावं लागतं, तिथे वनौषधीचा मागमूस नाही। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका। पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। ठबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा, मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट। प्रशस्त, हवेशीर, निर्जंतुक आणि वुडन डेकोरेटेड AC रूम्स, डॉल्फिन वॉचचा मनसोक्त आनंद देणारी सी फेसिंग बाल्कनी, संपूर्ण हायजेनिक ताज्या सीफूडसह शुद्ध, सात्विक आणि आपल्या आवडत्या खमंग पदार्थांची लज्जतदार मेजवानी, शांत निवांत समुद्र सफर, निसर्गाचा मनमुराद आस्वाद आणि सागरी पर्यटनाचा अस्सल थरार। कोरोना सुरक्षेचे सर्व नियम काटेकोर पाळून सुरक्षित विनम्र सेवा देणारा स्टाफ। दसरा दिवाळीचा उत्साह आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परफेक्ट ठिकाण। चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी अगदी परफेक्ट लोकेशन। फॅमिली, हनीमून कपल, ग्रुप बुकिंगसाठी विशेष पॅकेजेस। कोरोनामुक्त परिसर, शुद्ध ऑक्सिजन आणि 100% सुरक्षित सात्विक वातावरणात आपल्याला पुन्हा एकदा रिफ्रेश करणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट। ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग। बुकिंगसाठी संपर्क अविनाश खोत 7755 92 257 आणि 9834 91 58 73, रूपक 9588 62 26 62 आणि 9420 65 56 67। आई, मला भूक
लागलीये, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं एमएजीएलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. एमएनजीएलचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. खायचं तर चवीचं, मालवणी स्वादाचं. अवीट गोडीच्या शिरवाळ असोत की बाप्पांचे आवडते मोदक, चटकदार चवीची मच्छी करी असो की झणझणीत चिकन, मालवणी स्वादाची बातच वेगळी. म्हणूनच तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय मस्त मालवणी रेसिपींचा चटकदार तडका. मालवणी स्वाद, अस्सल मालवणी रेसिपींचा चमचमीत शो. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन प्रस्तुत मालवणी स्वाद. पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. आधीच कोरोनामुळे रोजगारहीन झालेल्या जनतेला महावितरण कंपनी चढ्या दरानं वीज बिल आकारून शॉक ट्रीटमेंट देते. त्यातच शेकडो रकमे देत असलेली वीज बिले हजारोंच्या रकमेत आल्यानंतर टप्प्याटप्प्यानं वीज बिल देयके स्वीकारले जात नसल्याचा आरोप करत मनसेनं महावितरणच्या कणकवली कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. महाराष्ट्र नवनिर्माणचा निर्णय गेल्या 15-20 दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात म्हटलं होतं की जे लोकांना बिलं येतात ती टप्प्याटप्प्याने भरायला त्यांना लोकांना द्यायला हवी. तसं त्यांनी आश्वासन दिलं तसं होणार आणि त्याच दरम्यान शासनाचा काहीतरी GR देखील आला की लोकांनी टप्प्याटप्प्यात 3 टप्प्यात बिलं भरायची. आज आमच्याकडे एका कलमटमध्ये ग्राहकांनी तक्रार केली की असं आम्हाला ते आहे ते सगळं बिल भरायला सांगतात. म्हणून आम्ही त्यांच्याकडे ऑफिसला आम्ही भेटायचं ठरवलं अधिकाऱ्यांना आणि त्या निमित्ताने आम्ही ऑफिसमध्ये आलो. आज त्या ग्राहकाला घेऊन जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो तर अधिकारी म्हणायला लागले की आम्ही टप्प्याटप्प्याने लोकांकडनं घेतोय
मग माझं म्हणणं असं होतं की टप्प्याटप्प्याने तुम्ही जर घेताय लोकांकडनं तर मग आता हे एकदम कशाला भरायला लावताय. बरं, दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की मी त्यांना म्हटलं जर तुम्ही टप्प्याटप्प्याने लोकांकडनं घेत असाल तर तुमच्याकडे त्याचे काहीतरी लिस्ट असेल ना, लिस्टिंग असेल की तुम्ही किती टप्प्याटप्प्याने भरलाय, किती लोक अशी टप्प्याटप्प्याने भरली गेली आहेत त्याची मला यादी द्या. मग ती यादी त्यांनी नाही म्हटलं, असं काय मी रेकॉर्ड ठेवलेलं नाही आहे. म्हणजेच त्यांनी टप्प्याटप्प्याने लोकांना सवलत दिलेली नाही. या विषयावर आम्ही ठाम आहोत. दुसरा विषय असा आहे की लोकांना हे जे रकाने आहेत हे काहीच कळत नाही आहेत. हे मागच्या वेळी पण मी सांगितलेलं आणि आता पुन्हा एकदा मी सांगतो की हे रकाने काहीच कळत नाही. लोक फक्त असलेलं बिल काय आहे ते बघतात, किती आपल्याला भरायचं आहे ते बघतात, पण बाकी इतर कुठला रकाना कशाचा आहे तो काय लोक बघत नाही आहेत. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकांना जर हे अव्वाच्या सव्वा बिलं आकारून जर भरावी लागत असतील तर लोक कसे काय भरणार. हा लोकांसमोर मुळात आधी खाण्यापिण्याचा हा ज्वलंत प्रश्न उभा राहिलेला आहे सर्वसामान्यांसमोर. आणि अशा ह्याच्यामध्ये ही बिलं अव्वाच्या सव्वा दराने येतात आणि ती त्यांना भरण्याची मानसिकता नाही आहे लोकांची. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचा असा एक दुसरा विषय असा दिसतो की याच्यामध्ये जर मीटर फॉल्टी असेल, मीटर जर फॉल्टी असेल तर तुमच्या त्या बिलामध्ये फॉल्टी म्हणून लिहून येतं आणि त्या ग्राहकाला मात्र इतर रकाने कोण बघत नाही ग्राहक, त्यामुळे आपला मीटर फॉल्टी आहे हे माहीत नसतं आणि त्या फॉल्टी मीटरवरती त्यांची बिलं आकारली जातात. महिने ती फॉल्टी मीटरवरती बिलं आकारून त्या ग्राहकाला तो भुर्दंड बसवत असतो. आर्थिक फॉल्टी बिलं जी फॉल्टी मीटर आहेत ते तुम्ही स्वतः, तुमची ड्युटी आहे की तुम्ही स्वतः त्या ग्राहकाला सांगून त्याच्याकडनं अर्ज घेऊन तुम्ही स्वतः तो बदलायचा. ग्राहकाला ते काय माहिती नसतं. आणि असं जर झालं नसेल, यांच्याकडनं जर अशा सुविधा लोकांना मिळत नसतील तर मनसेला प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक डिव्हिजनमध्ये आपलं तक्रार निवारण केंद्र उभारावं लागेल. जसं कोविडचं आम्ही ओरोसला सिंधुदुर्गमध्ये केलं आहे तसं आम्ही इथे या वीज वितरणच्या कार्यालयाकडे तक्रार निवारण केंद्र उभं करू. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. देवगड तालुक्यातील CRZच्या चक्रव्यूहात अडकलेल्या 27 गावांचा प्रश्न अजूनही अनभिज्ञच आहे. वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या मच्छीमारी बांधवांना CRZचा फटका बसतोय. तसेच कांदळवनाची मोठी समस्या निर्माण झाली असल्यानं शेती बागायतींचंही नुकसान होत आहे. यामुळे गावनिहाय प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात यावी असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सभापती सुनील पारकर यांनी दिलंय. ऑनलाईन सभा 28 तारीखला ओरोस येथे लावलेली होती आणि त्या पंचायत समितीमध्ये ऑनलाईन आपल्याला सभा अटेंड करायचं होतं, पण नेटच्या अभावी आणि कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे ती सभा आटोपती घेण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर सर्वांचंच म्हणणं झालं की ही सभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन सभा घेण्यात यावी. त्यामुळे तातडीने वरिष्ठांकडून, जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि त्या डिपार्टमेंटकडून ही सभा मालवण येथे 1-1 तासाची वेळ देऊन ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. आमची देवगड तालुक्याची सभा 3 ते 4 या वेळेत मालवण पंचायत समिती येथे घेण्यात आली. या सभेमध्ये सक्षम अधिकारी, मला वाटतं उपजिल्हाधिकारी आणि त्यांच्याबरोबर आलेले मुंबई येथील त्या प्राधिकरणाचे अधिकारी होते. देवगड तालुक्यात माझ्याबरोबर अजून एक 15-1 जण लोक गेली होती आणि या सभेत त्यांच्याकडून जी आता ही मागची 92 सालची, त्यानंतर 11 सालमध्ये आलेला GR आणि जस्ट आता 19 सालमध्ये आलेला GR या संदर्भात सर्व सविस्तर माहिती त्या अधिकाऱ्यांकडून आम्ही घेतली. मला वाटतं कालच्या ज्या 19च्या अधिनियमात किंवा CRZच्या नियमात बराचसा बदल झालेला आहे, जेणेकरून जे आमच्या लोकांच्या शंका होत्या की गदारोळ जो झाला की लोकांना कल्पनाच नव्हती त्याच्यात CRZमध्ये नेमके काय अटी शर्ती आहेत किंवा उद्या विकासात्मक कामं करताना काय बाधा येणार आहे किंवा काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, मग कल्पना नव्हती. त्यातले बरेचसे मुद्दे मला वाटतं सकारात्मक झालेले आहेत आणि असे ते वाचण्यात आले किंवा त्यांनी सांगण्यात आले. उर्वरित जे आमचे शंकास्पद मुद्दे आहेत तेही राहिले, तेही आम्ही लेखी स्वरूपात त्यांना दिलेले आहेत. त्यानंतर आजही ऑनलाईन आमची फक्त अधिकाऱ्यांची
आणि पदाधिकाऱ्यांची मीटिंग ऑनलाईन झाली. त्यातही बरेचसे मुद्दे सर्व आमचे आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील यांच्याशी मुलाखत झाली. आम्ही देवगड तालुक्याच्या वतीने मी प्रश्न मांडलाय. कालच्या मीटिंगमध्ये आम्ही देवगड तालुक्याच्या वतीने बरेचसे मुद्दे जे आम्हाला अडचणीचे आहेत ते तिथे नमूद केलेत मी आणि लेखी स्वरूपात त्यांना दिलेले आहेत. त्याच्यात ठळक करून जर सांगायचं झालं तर जो बांधकाम करताना जे आपले कोळी बांधव आहेत किंवा जे किनारपट्टीला जी लोकवस्ती आहे तिथे बांधकाम करत असताना पुनर्बांधकाम असेल, दुरुस्त असेल, तिथे भरपूर अडचणी येत होत्या. जो 500 मीटरचा कायदा होता त्यानंतर 200 मीटर आणला. आता मला वाटतं काहीतरी 50 मीटरचा कायदा केलेला आहे. खाडी किनारी 50 मीटर आणि समुद्राच्या इथे हाय पासून 200 मीटर असा पर्यावरणाचा नवीन कायदा आहे. पण त्याच्यातही बरीचशी आमची बांधव त्या ह्याच्यात बाधित होत होते. त्या आताच्या कायद्यात जरी ते 50 मीटरमध्ये आला तरी त्याला ते जुनं आपलं बांधकाम असेल, रिन्युएशन असेल सर्व करता येणार आहे. हा एक चांगल्या प्रकारे त्यांनी एक बदल केलेला आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा मुद्दा होता की बरीचशी आमची गावं, एक विजयदुर्ग असेल, तारामुंबरी असेल, मिठमुंबरी असेल, आनंदवाडी, तांबर्डेक असे काय काय आमच्याकडे तालुक्यातले बरेचसे पॉकेट आहेत की जी पॉकेट आहे एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र आहे. ह्या दोन्ही बाजूला ती बाधित होतात. मग इकडनं समुद्राकडून 200 मीटर, खाडीकडून 50 मीटर म्हटलं तर पूर्ण गावच्या वाडीच्या वाडी या क्षेत्रात मोडते. मग त्याच्यासाठी जे कायदे आहेत त्याच्यात बऱ्यापैकी आपण शिथिलता आम्हाला मिळावी. आणि तिसरा मुद्दा आमचा आहे की पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन झाल्यामुळे हे जे उद्या आपल्याला राज्य शासनाकडून हे वाळूवर आपले जे सॅक बीच मंजूर आहेत, त्याच्यानंतर होमस्टे मंजूर आहेत, ते शासनाने जे रेंटवर जर द्यायचे असले तर त्यांना ताबडतोब त्याला जे काही ते कागदपत्र असतील ते मिळतील. पण एखाद्या वैयक्तिक व्यक्तीला किंवा आपण पर्यटन दृष्ट्या जर होमस्टे एखाद्याला बांधायचं झालं आणि त्या दृष्टीने जर आपल्या कोकणचा विकास करायचा झाला तर त्याच्यासाठी ते कायदे त्याच यांनी शिथिल करावेत जेणेकरून घराघरात हा छोटासा उद्योग पर्यटनाचा वाढू शकेल. त्यानंतर आहे तर आपला कांदळवन मोठा विषय आहे. प्रत्येक खाडीत किनारी सगळं कांदळवन वाढलेलं आहे. आपले सक्षम खारभूमीचे बंधारे न झाल्यामुळे हे कांदळवन प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या खारटाणी खारफुटीमुळे सगळं खारं पाणी सगळ्यांच्या गोड्या विहिरीत जाऊन सगळ्या विहिरी बाधित झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आज अशी अवस्था झाली आहे की लोकांना वस्ती सोडून वर कापावर कुठेतरी जाऊन राहण्याची पाळी आलेली आहे. कारण कांदळवन आपण तोडू शकत नाही कायद्याच्या. त्याच्यात कुठेतरी शिथिलता यावी की CRZ मधून तो एरिया वगळण्यात यावा आणि ते कांदळवन तोडून, स्पष्ट उल्लेख करतो मी, ते कांदळवन तोडून त्या ठिकाणी सक्षम बंधारे व्हावेत जेणेकरून ते कांदळवन प्रत्येकाच्या वस्तीत जाण्यापासून रोखता येईल. आणि लोकांना जे आज भातशेती जवळजवळ 50% त्या खारफुटीमुळे बाधित झालेले आहे. त्यामुळे ते बंधारे झाल्यावर परत लोक त्या खारफुटीच्या किंवा कांदळवनाच्या ऐवजी तिथे आपल्याला झाडं असतील, नारळ फोपळी किंवा भातशेती पुन्हा करू शकतील. असे बरेचसे मुद्दे आम्ही त्या ह्याच्यात मांडलेले आहेत. आणि जो हाय टाईड आणि लो टाईडचा जो विषय आहे मग ते सीमांकन कोण ठरवणार, मग ती कुठची हाय टाईड धरायची, कुठची लो टाईड धरायची. आज हे गुगल मॅपवरने किंवा नेटवरने जे मॅपिंग किंवा नकाशे तयार केले झाले, प्रत्यक्ष नकाशे इथं साईडवर येऊन प्रत्येक त्या तालुक्यात त्या गावात येऊन त्यांनी प्रत्यक्ष हाय टाईड लो टाईड लोकांना समजावून सांगावं. आणि जे खाडी किनाऱ्यात एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात झाला तर हल्लीच कालच्या उदाहरणात तांबर्डेकचा विषय एक आहे. जी 500 किंवा 800 मीटर जी समुद्राची पातळी खाली होती ती आज कट होत 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 आज किनाऱ्यावर आली, लोकांच्या वस्तीत आलेली आहे. त्यामुळे कालच्या उदाहरणात मला वाटतं त्यांचं संपूर्ण त्यांची झाडं असतील, तिथले रस्ते असतील, मासे सुकवण्याचे कट्टे असतील, वीज पोल असतील, सगळं तुटून गेलंय. मग हे हाईट टाईड तुम्ही कुठनं मोजणार, असे बरेचसे मुद्दे आहेत. आणि जी तुमची उद्याची हाय टाईड लो टाईड मोजण्याचे तुम्ही हवाई अंतर धरणार की टेपिंगमध्ये धरणार, असे बरेचसे मुद्दे अजून त्याच्यात अधोरेखित केलेले नाहीत. त्याबद्दल आम्ही आमचे निवेदन त्यांना सादर केलेलं आहे. आणि बऱ्याच जिल्हा लेवलवर पण बरेचसे प्रत्येकाने आपले मुद्दे दिलेले आहेत. त्याच्यात सार्वजनिक विचार करून त्या गावात येऊन मला वाटतं प्रत्यक्ष सर्वे करून नंतरच हा नकाशा तयार करण्यात यावा आणि हे योजना आपली CRZ कायदा पूर्णत्वास असणार यावा, हे आमच्या तालुक्याच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत। त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा। अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। कोरोना महामारीतही कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह भारतीय संस्कृती जपत आहे। सामाजिक कार्याबरोबरच डबलबारी, फुगडी, भजन, अध्यात्मातून कोकणची संस्कृती जपण्याचं काम करते, असे गौरवोद्गार काढत सुप्रसिद्ध प्राणिक हिलिंग तज्ञ भगवान परब्यांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या कार्याचं कौतुक केलंय। नमस्कार। सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलच्या सर्व संस्थापक, संचालक, कर्मचारी सगळ्यांचं या अधिक मासामध्ये मी स्वागत करतोय, अभिनंदन करतोय। कौतुक करावं म्हणून का होईना, एक सिनियर सिटीजन म्हणून सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनल हे आपलं चॅनल आहे, याचा आपुलकीने आणि गर्वाने आपण मानत आहोत आणि सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलने ते सिद्ध केलेलं आहे। अभिमान वाटावा, लोकांचं मनोरंजन व्हावं, लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी आणि आध्यात्मिकतेबरोबर भारताची असलेली कल्चर जो आहे ह्याचा सुद्धा विचार सिंधुदुर्ग सतत करतोय। गणपतीच्या वेळामध्ये चतुर्थीचा जो कार्यक्रम आपण पाहिला त्याच्यामध्ये तत्पूर्वी सुद्धा डबल बारीचा जंगी सामना, डबल बारी, ट्रिपल बारी, चौरंगी बारी हे ज्यावेळी कार्यक्रम पाहिले आणि अजून सुद्धा पाहतो आहोत वेळ, त्यावेळी सिंधुदुर्ग लाईव्हने कोकणातली कला, भजन, अध्यात्म हे सगळं जपलेलं आहे। कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पुऱ्या टीमने करत असलेली जी मेहनत अतिशय कौतुकास्पद आहे। आज या सर्वांचं मी अभिनंदन करतोय। एक सिनियर म्हणून सिंधुदुर्ग लाईव्हच्या परिवाराला माझ्या शुभेच्छा। सिंधुदुर्ग लाईव्हशी माझं असलेलं नातं हे आपुलकीचं आणि जवळचं आहे। पुन्हा सिंधुदुर्ग लाईव्ह असंच उत्तरोत्तर प्रगती करो, ईश्वराकडे प्रार्थना। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन शिकाजी। बाबरी विध्वंस प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। वैभववाडीतील शाकाहारी जेवणाला सुरमईचा खर्च वादात। आणि आडाळीतील संशोधन केंद्र लातूरला नेण्याचा घाट, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर जठारांचा आरोप। हेडलाईन शिकाजीत आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह। आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका। पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात। डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा। अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्स फार सादर करत आहे। ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये। मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध। इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक,
इस्टिमेट्स कस्टर पूर्ण सीलबंद एक्सेस मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 7 HP मध्ये मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फॉर ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. प्रवेश सुरू मॅनेजमेंट स्टडीजच्या सर्वोत्कृष्ट कॉलेजमध्ये प्रवेश सुरू. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मुंबई विद्यापीठाशी संलग्न लोकमान्य ट्रस्टचं देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच BMS या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू. पात्रता कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण. ओपन कॅटेगरी 45%, इतरांसाठी 40% गुण आवश्यक. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज इमारत, वातानुकूलित वर्ग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, वसतिगृहाची सुविधा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, चर्चासत्र आणि विविध कार्यक्रम, याबरोबरच विविध कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी आणि कॅम्पस इंटरव्ह्यू. मर्यादित जागा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, पहिला मजला, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव नजीक, सावंतवाडी. संपर्क 9420 82 12 99 90 75 33 89 98 70 30 93 80 91 आणि 70 30 93 80 92. आजच प्रवेश घ्या. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा घरोघरी. विविध कोर्स उपलब्ध. डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, GST टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA, BCom, MCom. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमची वैशिष्ट्य: शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाईन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात. घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा. नापास तसेच शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे. सरावासाठी घरी गृहपाठ. स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग. पत्ता G710, सबनीसवाडा, युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी. अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 33 07. व्हॉट्सअप नंबर 9607 70 72 60 90 11 11 57 49. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदराने सुलभतेने करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदराने होणार कर्ज पुरवठा. तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023 62 22 90 05 ते 10. प्रवेश प्रवेश प्रवेश. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली। पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग। माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू। याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य। दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड। आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान। महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब थोंबरे 97 630 72 417, डॉक्टर महेश साटम 94 211 46 337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21।